हा सामना आनंदी स्पोर्ट बनाम RPCC दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने भिडताना आपल्याला पाहायला गावतात. गोलंदाजी मार्कून भावेश सज्ज झालाय. स्ट्राईक हिटवरती सुधांशु जाधव. यावेळेला सुरेख फटका पाहायला गावतो. ड्राईव्ह केलाय, पाठवून दिलंय. पाहूया किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाहीर क्षेत्रामध्ये मला वाटतं चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु पंचांचा सिग्नल अजून पेंडिंग. पंचांचे दोन हात उंच, पंचांनी इशारा केलाय. दिस इज अ ह्यूज सिक्स. फ्लातून स्ट्रोक तिथे पाहायला गावतोय. 6 धाव्यांसाठी जाणारा हा फटका सुधांशु जाधवच्या बॅट मधून निघालाय आणि अक्षरशः धमाकूळ घातलाय या चेंडूनं. पुढचा चेंडू भावेशाचा. सुधांशु खेळण्यासाठी तयार. पुढचा चेंडू भावेश. सुधांशुसाठी पुन्हा एकदा त्याच प्रकारे उडवलेला फटका, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. रोखला जातोय. तत्वर 2 धावा मुकम्मल केली जातील का? जी हा, चित्याच्या चपलाईने धाव घ्यायचा प्रयत्न. इथे 2 धावा पूर्ण केले जातात. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. 9 रन्स आपल्याला पाहायला गावतायत. जबरदस्त कामगिरी पाहायला गावते. दोन्ही फलंदाज अफलातूनरित्या खेळताना पाहायला गावलेत. सातत्याने प्रयत्न करताना पाहायला गावलेत. ते मोठे प्रहार करावे लागतील आणि मॅच मध्ये रोमांच आणण्याचं काम हे दोन्ही फलंदाज गोलंदाज करताना पाहायला गावतायत. पुढचा चेंडू फुलरलेचा चेंडू होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. यावेळेला केली नसेल चूक. पकडतोय झेल आणि ते सपतोय. बॅटर सुधांशुचा खेळ. हक्का बक्का करणारा धक्का आता मात्र म्हणावं लागेल. जबरदस्त स्ट्रोक खेळायचा प्रयत्न होता. बिग हिटच्या नादामध्ये मोठा मासा आता मात्र गळायला लागलाय. बडी मछली चाल में फसी है. सुधांशु जाधव इस बार बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर मैदानामध्ये उपस्थित होतोय अमान फोडकर. एक राईट हँडेड बॅटर आहे. भावेश पुढे एकदा तयार. पंचांचा राईट हँड राऊंड विकेट बारा करतोय. यावेळेला ड्राईव्ह केला. हलक्या रीतीने टिटवायचा प्रयत्न. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला हा फटका अगदी एक सिंगल भेटून जातोय. एका धाब्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या दुहेरी अंकांवरती ट्रॅव्हल होताना पाहायला गावतोय. 10 आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजून या षटकामधले तब्बल एका चेंडूचा खेळ शेष मला वाटतं बाकी आहे. या एका चेंडूवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. भावेश गफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन सातत्याने करताना पाहायला गावतोय. आतापर्यंत तब्बल 5 चेंडूंवरती 10 धावा खर्च केले गेले आहेत. अजून या षटकामधल्या एका चेंडूचा खेळ शेष बाकी. अमान फोडकर स्ट्राईक हेडवरती सज्ज. यावेळेला सुरेख चेंडू आहे. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. इथे नक्कीच अगदी शस्त्र वापरलाय आणि तो शस्त्र नासानुस्त करताना यावेळेला फलंदाजाला पाहायला गावतोय. इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावेल. षटक क्रमांक 22च्या स्वरूपामध्ये एक सिंगल सोडली जाईल आणि त्याचसोबत षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 11 धावा. अर्थात काय नेल्सनचा रूल 11 आणि तोच 11 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावतात. यानंतरचा होणारा सामना श्री सांब 11 बनाम आरजू 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की या इनिंग नंतर आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
नवीन गोलंदाज सज्ज होतोय प्रथमेश शिंदे. वैती कोडीतलं पहिलं आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक. पंचांचा राईट हँड राऊंड विकेट बारा करतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं पहिला चेंडू अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये जोडला जातोय. पंचांनी वाईट करार केलाय. नियम क्रमांक 22 चा वापर केला जातोय. नंतर पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. याही वेळेला वाईट. सातत्याने वाईट फेकले जात आहेत. बाहुबलीमध्ये कटप्पा लागतो परंतु गोलंदाजीमध्ये क्रिकेटमध्ये टप्पा लागतो. तो टप्पा खोदून आणावा लागेल या गोलंदाजाला. थोडस निराश करतोय आपल्या संघाला. नक्कीच काय प्रथमेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क करून सज्ज झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती. स्ट्राईक एंडवरती अमान फोडकर. यावेळेला सुरेख फटका खेळला जातोय. स्ट्रेट डिलिव्हरी केली गेली जाते. फिल्टरच्या डोक्यावरचून अखंड पहिला आणि डायरेक्ट चंद्राजाराला हा फटका 4 धाबांसाठी. या 4 धाब्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 17 आकड्यावरती. 17 रन्स. 1717. अजून या षटकामधले तब्बल 5 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. या 5 चेंडूंवरती जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न यावेळेला आपण पाहतोय ते फलंदाजांच्या माध्यमातून. अमान फोडकरची बॅट आज मात्र बोलताना पाहायला गावतोय. कालच्या दिवसामध्ये थोडस निराश केलंय परंतु आजच्या दिवसामध्ये निराश करणार नाही यामध्ये काही शंका नाहीये. कारण आता जर पाहायला गेलो तर चौकार ठोकलाय परंतु येणारा काळ डिसाईड करेल की पुढे काय होणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. दिस इज नो बॉल. कहाणीमध्ये ट्विस्ट. जले पे नमक छिडकणे का काम पंच करताना पाहायला गावतायत. नक्कीच नो बॉल. नो प्लस 1 इकडून 2. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलेली जाऊन पोहोचेल 19 या गड्यावरती. 1919. 19 धावा. पुढील चेंडू. या वेळेला सुरेख चेंडू आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावतो परंतु लेग बॅटच्या स्वरूपामध्ये एक धावी ती जोडली जाईल. हे एका धाव्याने समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक एंड वरती आता मात्र कालच्या दिवसातील जखमी वाघ नंदकुमार एक जखमी वाघ मैदानाच्या आतमध्ये वावर घेताना पाहायला गावतोय परंतु हा वाघ आज डरकाळी फोडणार का हे पाहणं रंजक असणार आहे. पंचांनी वाईट करार केला. एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला हा चेंडू परंतु लेगबाच्या स्वरूपामध्ये नक्कीच 1+1 इकडे 2. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडताना पाहायला गावेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलेली जाऊन पोहोचेल तब्बल 22 आकड्यावरती. 22 रन्स. प्रथमेश थोडासा निराश असेल. अतिरिक्त धावांचा सातत्याने पाऊस गरजताना पाहायला गावलाय ते मात्र प्रथमेशच्या माध्यमातून. याही वेळेला वाईट बॉल. वाईट +1 एकूण 2. प्रथमेश थोडासा निराश पाहायला गावतोय. सातत्याने अतिरिक्त धावांचा पाऊस गरजतोय. स्ट्राईक एंड वरती अमान फोडकर एक राईट हँडेड बॅटर तैनात.
गोलंदाज थोडस दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला गावतोय. अतिरिक्त धावांचा सातत्याने इथे पाऊस पाडला जातोय आणि नक्कीच हे कुठेतरी महागडे ठरू शकतं गोलंदाजासाठी. कमबॅक करावं लागेल क्रिकेटमध्ये. वेलकम बॅक आणि कमबॅकची चर्चा केली जाते. तोच कमबॅक इथं करणं गरजेचं आहे. कष्ट करावे लागतील परंतु कष्ट केले जातील का? कारण असंही म्हटलं जातं ना, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पानी से नहाता है वो लिबास बदलता है, जो पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है. आणि या मॅच मध्ये जर इतिहास घडवायचा असेल तर कष्ट करावे लागतील. नो बॉल आहे परंतु पंचांनी नो प्लस वन घोषित केलंय. एकूण 2 धावा. पुन्हा एकदा आणि नक्कीच षटक इथे मात्र चेंज केलं जात आहे. गोलंदाजी मार्कून सज्ज होतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. पहिला चेंडू. हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद ये क्या हुआ. हातातून चेंडू निसटतोय आणि ते मात्र मोठं जीवदान बनावं लागेल. आणि जेव्हा जेव्हा फलंदाजाला जीवदान भेटतं तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढतो. आणि जेव्हा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो तेव्हा तो अगदी नक्की मोठे प्रहार करण्याच्या नादामध्ये असतो. यामध्ये काही शंका नाहीये. हा छोटा पॅकेट आहे परंतु लई मोठा धमाका करणार. हा धमाका नाही तर बॉम्ब ब्लास्ट करताना पाहायला गावतोय. मिसाईल गोलंदाजी यावेळेला या छोट्या पॅकेटच्या माध्यमातून पाहायला गावलेत. पुन्हा एकदा पंचांनी 2 धावा. नो प्लस वन. एकूण 2. नो प्लस 2. एकूण 3 धावा. दरम्यान पुढचा चेंडू. यावेळेला उतुंग फटका उचललाय. पाहूया झेल टिपला जातोय का. यावेळेला खेळी नसेल चोख. पकडतोय झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. ते मात्र दुर्गेशच्या माध्यमातून फ्लातून गोलंदाजी केली जाते. और ते म्हणतात ना, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख तो यूं ही फडफडाते हैं, हौसलों से उडान होती है. आणि या मुळाकडून हे आपल्याला शिकायला भेटते की प्रयत्न करणार तर सफलता आपल्या पाठीशी नक्की येणार. तो प्रयत्न करतोय आणि प्रयत्न ना त्यांना नक्की सफलता तिथे पाहायला गावत आहेत. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 31 धावा, 31 रन्स. अजून या षटकामधले तब्बल 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंचा कशा प्रकारे मारा केला जातो बाबिया. दुर्गेश पुढचा चेंडू घेऊन सज्ज. याही वेळेला ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू फेकायचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वन बाउन्स फील्ड केला जातो आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावेल. ज्यावेळेला या षटकामधला अंतिम चेंडू दुर्गेश याचा. यावेळेला पुन्हा एकदा हलकरीने टटवायचा प्रयत्न. पावे किती धावा इथे वसूल केले जातील. एकदा पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावाचा कॉल आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केले जातील. 2 षटकांच्या अखेरीस 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 34 धावा, 34 रन्स. फक्त फक्त 6 धावा खर्च केले गेले या षटकामध्ये दुर्गेशच्या माध्यमातून. जबरदस्त कामगिरी आपल्याला पाहायला गावली आहे. त्याचसोबत 1 विकेट. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन दुर्गेशच्या माध्यमातून. मूर्ती लहान होती परंतु त्याची कीर्ती या मॅच मध्ये महान पाहायला गावली आहे. जबरदस्त गोलंदाजी. नवीन गोलंदाज सज्ज होतोय. वैतिकोड्यातलं पहिलं संघाच्या वतीनं अंतिम षटक घेऊन येतोय गजानन. गजाननच्या माध्यमातून कशा प्रकारे मारा केला जाईल. स्ट्राईक एंड वरती अमित तैनात. पहिला चेंडू गजानन याचा अमित साठी ड्राईव्ह केलाय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होते. पावे किती धावांसाठी 1 धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावाचा कॉल आणि 2 धावा मला वाटतं पूर्ण केले जातील.
या 2 धाब्याने धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 36 या आकड्यावरती. 36 रन्स. पुढचा चेंडू यावेळेला उत्तुंग फटका खेळायचा विचार, फुटवर्कचा वापर केला आणि त्यानंतर लगावलेला हा प्रहार आणि स्टँडर्ड डिलिव्हर केलेला हा फटका. अर्थात काय 6 धाव्यांसाठी 6 धाव्याने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या झटपट वेगाने बदलेली आणि जाऊन पोहोचते 42 रन्स. 42 या आकड्यावरती. दरम्यान पुढचा चेंडू याही वेळेला कशा प्रकारे मारा केला जातो बघूया. अमित आहे पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक तिथे बहायला गावतोय. पुण्याचा बाप्पा दगडू शेठ आणि बॉलने घेतली अगदी चौकार लाईनची भेट. इथे भेटणार 4. या 4 ने धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. धावसंख्या झटपट वेगाने बदलत चालली आहे आणि जाऊन पोहोचली आहे 46. 46 धावा. अजून या षटकामधले 3 चेंडूंचा खेळ शेष बाकी आहे. 3 चेंडूंवरती किती धावा इथे वसूल केले जातील पाहूया. गजाननवरती हल्ला बोल केला जातोय, हवाई हल्ला केला जातोय, सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. हे मात्र फलंदाजांच्या माध्यमातून परंतु कष्ट करावे लागतील. वाईट बॉलचा इशारा आहे. डॉट बॉल पंच घोषित करतायत. हा वाईट नसून डॉट बॉल आहे. येस, दिस इज द डॉट बॉल. त्यानंतरचा हा पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख इथे मात्र फटकेबाजी करायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली. चेंडू बॅकहॅटच्या दिशेने ट्रॅव्हल होईल. अर्थात काही सिंगल भेटून जाईल. एका धाब्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. आणि यावेळेला या षटकामधला आणि नक्कीच या इनिंग मधला अंतिम चेंडू अमित साठी उत्तुंग उचलून खेळलाय. पावे किती धावांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा मिसफिल्ड. इथे चूक केली जाते. म्हणणे लड्डू फोटा परंतु फिल्डर का इलाज खोटा, अशी अवस्था फिल्डरची होताना पाहायला गावली आहे. या चेंडूवरती 4 धावा वसूल केले जातील. या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये झटपट वेगाने बदल पडेल. पहिल्या इनिंगची पारी इथे समाप्त. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष. खूपच असं मोठं आव्हान आपण पाहतोय ते मात्र आनंदी स्पोर्ट्स संघासमोर. यानंतरचा होणारा सामना साम 11 बनाम आरजू 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय.
सांब 11 तसेच आरजू 11 या दोन्ही संघांना अंतिम पुकार आहे. नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय, त्यानंतर आपल्याला पॅनल्टी दिली जाईल. चला मॅचला ती सुरुवात करायची आहे. गोलंदाजी मार्गून गोलंदाज सज्ज होतोय. सुधांशु जाधव स्ट्राईक एंड वरती योगेश, नॉन स्ट्राईक एंड वरती तेजस. यावेळेला पुन्हा एकदा जोरदार फटका खेळायचा विचार. पहिल्या चेंडूवरती झेल सुटतोय. मोठं जीवदान बनावं लागेल. यावेळेला दुसऱ्या धावाचा कॉलिंग कोऑर्डिनेशन. तू मैं काय घडतंय, काय बिघडतंय इथे मात्र नक्कीच एकच धाव इथे तर जोडली जाईल. सुधांशु पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय. स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज. याही वेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. इथे मात्र नक्की डॉट बॉल पाहायला गावतोय. कन्फर्म बघा मला. यानंतरचा होणारा सामना सांब 11 बनम आरजू 11 दोन्ही संघांना आता हा एकदम लास्टचा पुकार आहे. त्यानंतर आपला संघ बाद करण्यात येईल असं कमिटीच्या माध्यमातून इथे क्लिअर कट बोललं जात आहे. लास्टचा पुकार आपणास टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. त्यानंतर आपल्याला जे पॅनल्टी दिली जाईल त्याला आपल्याला सामोरं जावं लागेल. याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. यावेळेला लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला गावतोय. जबरदस्त स्ट्रोक पाठवून दिले आरपार सीमा पार 6 धाब्यांसाठी. सुधांशु पुढचा चेंडू कशा प्रकारे मारा करतोय पाहूया. यावेळेला वेगवान गतीचा चेंडू आहे. डॉट बॉल इथे नक्कीच पाहायला गावेल. जबरदस्त वेग आपल्याला पाहायला गावतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. स्ट्राईक एंड वरती तेजस. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावेल 7 धावा, 7 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. पहिलं षटक प्रगतीपथावरती चालू आहे. दरम्यान पुढचा चेंडू. याही वेळेला सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. गुड लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ इथे समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7 रन्स, 7 धावा, लॉस ऑफ 0 विकेट. सुधांशु अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलंय. मोठं असं आव्हान आहे. 51 धावा खर्च केले होते. 52 धावांचं लक्ष आपण पाहतोय आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करणं गरजेचं आहे. आणि तो पाठलाग आपल्याला केलं जाईल का हे पाहणं रंजक असणार आहे. यानंतरचा होणारा सामना सांब 11 बनाम आरजू 11. नाणेफेकीचा कवल्या दोन्ही संघांमध्ये उडवला जातोय. तो झुकला जातोय आरजू 11 संघाच्या माध्यमातून. यावेळेला गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज होतोय नंदकुमार. वैती कोडीला पहिलं आणि संघाच्या वतीच्या प्रकारे मारा करतोय बाविया. पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू होता. बॅटरी याला काही चेंडू समजला नाहीये. धावसंख्या स्टेबल 7 या आकड्यावरती आपल्याला पाहायला गावतोय.
यावेळेला थोडंसं दिशाहीन पाहायला गावेल. इंग्लिशमध्ये त्याला WIDE वाईड असं बोललं जातं आणि मालवणी भाषेमध्ये त्याला बोललं जातं बघता भजी मागता वडे समुद्रात मासा आणि तडीक मॉल. दिस इज वाईड बॉल. जी हा पंचांच्या माध्यमातून 2 हात लांब केले जातील. पंचांनी इशारा दिलाय की हा वाईट बॉल आहे. नक्कीच वाईट बॉलचा इशारा. नंदकुमार थोडासा इथे मात्र निराश पाहायला गावतोय, परंतु त्यानंतरचा हा सुरेख फटका पाहायला गावतोय. ड्राईव्ह केलाय, किती दाबांसाठी चेंडू ट्रॅव्हल होतो पाहूया. लॉंग ऑफ बाउंड्रीच्या पलीकडे खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडू रोखतोय आणि त्यानंतर तिथे थ्रो पाहायला गावतोय. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 आकड्यावरती. दुहेरी अंकांमध्ये धावसंख्या ट्रॅव्हल होताना पाहायला गावेल. 10 धाबा. लॉस ऑफ 0 विकेट. बिन बाद 10. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. वन बाउन्स फील्ड केला जातोय आणि त्यानंतर थ्रो तिथे पाहायला गावेल. जबरदस्त खेळीचं प्रदर्शन सातत्याने प्रयत्न केले जातात ते क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून धावा रोखण्यासाठी आणि पुरेपूर गोलंदाज प्रयत्न करतोय की डॉट बॉल कशा प्रकारे ते फेकले जातील आणि त्याचेच यावेळेला पुन्हा एक सिंगल. या वेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा आहे. अजून या षटकामधले 2 चेंडूचा खेळशेष बाकी आहे. ते नंदकुमार या वेळेला सुरेख गोलंदाजी आहे. टप्पा कळल्यानंतर थोडासा इनस्विंग झालेला हा चेंडू. अर्थात काय बॅटर याला चेंडू समजला नाहीये. अर्थात बॅट घुमवली वाशीला, परंतु चेंडू घुसतोय काशीला. इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावेल. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. दबाव निर्माण झालाय. दबावावरती प्रभाव काढावा लागेल. प्रयत्न करावे लागतील मोठे प्रहार करण्यासाठी आणि ते प्रयत्न केले जातील का बाबूया. याही वेळेला पुन्हा एकदा स्टिकच्या खूपच बाहेर टाकलाय. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. नंदकुमार थोडासा निराश पाहायला गावतोय. अतिरिक्त धावांचा पाऊस आता गरज जायला सुरुवात झाली आहे. या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पावसाळ्याचं वातावरण निर्माण करताना हा गोलंदाज पाहायला गावतोय. यावेळेला सुरेख फटका आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय आणि सरळ निघतोय. फिल्डरच्या डोक्यावरची अखंड पहिलाडी. टांगा पलटी घोडे फरार. मिळणार GKPL चा चौकार. लाजवाब स्ट्रोक तिथे पाहायला गावतोय. फिल्डरच्या डोक्यावरचून डायरेक्ट अखंड पहिलाडी खेळलेला हा फटका डायरेक्ट चंद्राला भेट घेतोय आणि सांगून देतोय की हा चौकार आहे आणि या 4 धावेने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या 18 18 धावा. अठरा धावा स्कोर कार्ड वरती. समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 34 धाव्यांची गरज. 6 वरती 6 मोठे प्रहार लगावे लागतील. धियांकाला पहिला चेंडू. बॅटरला काही चेंडू समजला नाहीये. इथे नक्की डॉट बॉल पाहायला गावेल. धियांगच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते. पहिला चेंडू तर अफलातूनरित्या पार पडलाय. डॉट बॉल तिथे पाहायला गावतोय. बॅटर थोडासा निराश. आता मात्र 5 मध्ये 34 धाव्यांची गरज आहे. यावेळेला आसूर एक फटका आहे. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका डीप कव्हरच्या दिशेकडून ट्रॅव्हल होईल आणि पोहोचेल तब्बल 2 धाब्यांसाठी. 2 धाब्याने समाधानी व्हावं लागेल ते बॅटर याला. 2 धाब्याने धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलेली जाऊन पोहोचेल 20 एकडावरती. 20 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट. आरजू 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतर आपली मॅच आहे. यावेळेला उत्तुंग फटका उचललाय. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. फील्ड केला जाईल आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावतोय.
दरम्यान पुढचा चेंडू, याही वेळेला बॅटची कडा लागली आहे आणि इथे मात्र पंचांचा एक हात उंचवताना पाहायला गावतोय. उलटी आउट. नवीन बॅटर तन्मय येतोय. पहिला चेंडू आणि इथे मात्र झेल सुटतोय. सुरेख प्रयत्न तिथे पाहायला गावले, पण सुरेख पाहायला गावतायत, परंतु धावा पूर्ण केले जातील नक्कीच. एका धाव्याने धावसंख्येमध्ये भर. अजून या षटकामधले अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन आणि संघ विजेता ठरतोय. तो अर्थात काय RPCC संघ विजेता संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभव झालेल्या संघाला पुढच्या वर्षी आग्र्याचे आमंत्रण.